मी रचना, वेलकम टू रचनाज वर्ल्ड. रचनाज वर्ल्ड मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आय होप तुम्ही सगळी ठीक असाल आणि असायलाच पाहिजे. तर फ्रेंड्स, मी आज परत एकदा कुक विथ रचना या सिरीज निमित्त आलेली आहे आपल्या एका बदलापूरच्या ताईकडे. आणि ती ताई कोण आहे, तिची ओळख आपण जाणून घेणार आहोत. ती काय करून दाखवणार आहे आपल्याला ते सुद्धा जाणून घेणार आहोत. तर चला तिच्याच तोडून ऐकूया की तिची ओळख काय आहे. अनुराधा ताई या. नमस्कार अनुराधा ताई. नमस्कार. कुक विथ रचना या सिरीज मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. थँक्यू. तर अनुराधा ताई, तुम्ही सांगा आपल्या मंडळींना की तुमचं पूर्ण नाव काय आहे. तुम्ही आज आम्हाला कुठली टेम्पटिंग रेसिपी दाखवणार आहे ते सगळं जाणण्यासाठी माझी मंडळी आतुर झालेली आहे. नमस्कार. माझं नाव आहे अनुराधा तांबे. माझी एक फ्रेंड आहे सुचिता निकम म्हणून. तिची ही फ्रेंड आहे रचना, पण ती आता माझी फ्रेंड झाली आहे आज. आणि मी एक 15 वर्षापासून वर्किंग वुमन आहे. आणि आज हिची सिरीज चालूच आहे म्हटलं रचनाची, तर म्हटलं आपण पण त्यात सहभाग होऊया, आम्हाला पण तेवढा चान्स भेटेल. तर मी आज तुम्हाला एक सोप्या अगदी 2 इन्ग्रेडियंट पासून रवा ढोकळा दाखवणार आहे. ओहो. ढोकळा तर सगळ्यांनाच आवडतो, बेसनचा पण आवडतो, याचा पण असतो, पण हा अगदी 2 इन्ग्रेडियंट पासून अगदी छान मस्त आणि हेल्दी आणि एकदम हेल्दी, प्रश्नच नाही हेल्दी. तो तुम्हाला मी आज दाखवणार आहे. ओके. रवा ढोकळा तुम्हाला माहितीये का अनुराधा ताई, माझ्या आईचा खूप फेवरेट आहे. काय म्हणते? आणि ती मला कधीपासून बोलते की, म्हणजे ती येते ना जेव्हा इकडे बदलापूरला, तेव्हा मला ती बोलते की मला रवा ढोकळा येतो, तुला येतो का ग रवा ढोकळा. मी म्हटलं बाबा मला ढोकळा हा प्रकारच नाही. बेसनचा मी एकदा ट्राय केलेला, पण तेव्हा जरा गडबड झालेली, तेव्हापासून मी ढोकळ्याला राजीनामा दिलेला आहे. पण आज मला अनुराधा ताई त्यांची एक स्पेशल आणि इझी रेसिपी मला दाखवणार आहे की कसा रवा ढोकळा करायचा. तर मी आज तुमच्याकडनं शिकणार आणि तुम्हाला शिकवायचं, तिला मला रवा ढोकळा करून घालायचं. नक्की. तर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे मला परफेक्ट रवा ढोकळा येणार. टेन्शन नको घेऊस, येणार तुला ढोकळा. तर फ्रेंड्स, रवा ढोकळ्याची रेसिपी जाणून घेण्यासाठी जाऊया आपण अनुराधा ताईच्या किचन मध्ये. चला फ्रेंड्स, चला बघून घेऊया रवा ढोकळ्यासाठी काय काय साहित्य आणि कशी कृती करणार आहेत अनुराधा ताई. चला. आपल्या रवा ढोकळ्यासाठी 1 कप दही, आणि जेवढं तुम्ही दही घ्याल तेवढा दुप्पट त्याचा रवा असतो. मी बारीक रवा घेतलेला आहे. ओके. मग तुम्ही आता 1 कप वाटी दही घेतलं तर 2 कप तुम्हाला बारीक रवा घ्यावा लागेल. ओके. मग एक मी आलं, मिरची, कोथिंबीर, जिरं, अच्छा, अशी पेस्ट करून घेतलेली. म्हणजे त्यात थोडासा स्पायसी असा एक मसाला ढोकळा म्हणून तयार होईल यासाठी. फोडणीला कढीपत्ता, मोहरी, वरून आपण तिखट घालणार आहोत जेव्हा आपण बेकिंग करायला ठेवू केक ढोकळ्यासाठी, आणि मीठ, बेकिंग सोडा आणि थोडंसं तेल लागेल. ओके. चला मग स्टार्ट करूया. ओके. घरी घेतले, मी घातले. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी 1 वाटी रवा घेतलाय. अजून 1 वाटी रवा घ्यायचाय. ओके. हे छान जरा मिक्स करायचंय. यात थोडंसं छान स्पायसी आणि छान हवा असा रवा ढोकळ्यासारखा, तो आतमध्ये जरा मसाला हवा म्हणून थोडा मी मसाला घालते. म्हणजे हा हिरवा मसाला. हिरवा मसाला. ओके. चवीला आपण मीठ घालूया. पाणी पण याला जास्त लागत नाही, 1 वाटी पाणी पुरेसं होतं. थोडं घालते मी. एक दिशेनेच फिरवायचं आपल्याला. ओके. जरा व्यवस्थित ते छान होईल. हे आपल्याला जरा एक 10 मिनिटांसाठी ठेवायचंय. अच्छा. म्हणजे जो बारीक रवा आहे तो जरा मुरेल चांगला. मुरण्यासाठी जरा थोडंसं त्यासाठी आपल्याला 10 मिनिटं ठेवावं लागेल. ओके. 10 मिनिट बाजूला ठेवूया. ओके. 10 मिनिटं आपली झालेली आहे. तर आता हा रवा पण व्यवस्थित छान मुरलेला दिसतोय. आता या रव्यामध्ये जर आपण थोडं तेल घालूया. अच्छा. तेलाने थोडंसं जरा व्यवस्थित किती घालायचं? 1 चमचा. थोडंसं 1 चमचा. ओके. बस. आणि मी सोडा नाही वापरत, खायचा सोडा नाही वापरत, पण मी हा बेकिंग सोडा घालते. ओके. आणि तो पण चिमूटभर. अच्छा. आणि थोडा तो सोडा फुलायला किंचितसं पाणी घातलं मी. बघताय का छान असं मस्त होते. एका दिशेने फेटा तुम्ही. आपल्याला कळतं जनरली की ढोकळ्यासाठी कितपत लागतं, जसं इडलीचं कसं असतं बॅटर. ओके. बॅटर असं बॅटर. अच्छा. अशी कन्सिस्टन्सी ठेवायची. असं बॅटर झालं पाहिजे. ओके. त्यामुळे जेवढं तुम्ही हलकं
फिरवाल जास्त जोरात ते तो ढोकळा छान मस्त फुले. एकाच दिशेने फिरवायचं बस, एवढं लक्षात ठेव. आणि आता मी इथे पाणी तापवायला ठेवलंय. तेल लावलेलं आहे. तेल लावून आपण घालणार. पाणी आपलं तापत आहे. टाकले जवळपास मी तापायला ठेवलं होतं ते. आणि हा शक्यतो ताटलीटच करायचा, कारण एक तर लवकर पण होतो, त्याला फुलाला जागा पण छान मिळते. तर तुम्ही भांड्यात केला तर त्याला एक तर गॅसचा पण वेळ जातो आणि त्याला फुलाला जागा मिळत नाही. बरोबर. म्हणून हा शक्यतो ताटलीटच करावा. तर असं टॅप करायचं म्हणजे कुठे फुगे राहिले नाही पाहिजे. आपण ह्याच्यावर जरा तिखट घालायचंय वरनं. ओके. तिखट आहे मिनिंग काय म्हणजे ते नंतर ते तुला कळेलच. ओके. तिखट का घातलं होतं, तिखटमुळे काय अशी चव आली आहे. अच्छा. म्हणून ते तिखट घातलंय मी. जस्ट स्प्रेड करायचंय, बाकी काही नाही. ओके. तर पाणी तापलंय बघा इथे. हा टॅप पण केलाय. मी ढोकळा ते ठेवती आहे. किती वेळ ठेवायचा? मोठा 15 मिनिटात होतो. अच्छा. 15 मिनिटं. मग आता आपल्याला यासाठी 15 मिनिटं लागणार. ओके. आता तुम्हाला 15 मिनिटं तर ढोकळा होतोय. तोपर्यंत आपण एक छानशी 2 मिनिटाची रेसिपी करूया का? काय बोलता? अरे हे तर म्हणजे मला 1+1 फ्री मिळालं. म्हणजे आपण गप्पा तर मारतोच आहोत. हो. पण त्याच्यामध्ये अजून एक छोटीशी, मला एक वाटतं की ती पडवळ आता बाजारात पडवळ आलेच आहेत बरेच. तर आपण म्हणते करून बघूया पडवळची कोशिंबीर. काकडी कोशिंबीर सगळेच करतात. हो. पण आपण पडवळची कोशिंबीर पहिल्यांदाच ऐकते. खाऊन तर बघ, तू तुला कळेल नक्की. जास्त माझी खूप मजाच आहे. एकावर एक रेसिपी फ्री मिळालेली आहे मला. पडवळची कोशिंबीरसाठी लागणारं सामान पडवळ, जे बाजारात तर आपल्याला मिळतं, सीझनच आहे. चिरलेली मिरची, कोथिंबीर, दाण्याचं कूट, मीठ, उडीद डाळ ही सर्वात मेन इंग्रेडियंट्स आहे. आणि जिरं मोहरी आणि तूप लागणार आहे फोडणीसाठी. तूप. ओके. या पडवळची एक गंमत आहे, तुला सांगते मी. ओके. मला असं वाटतं आता मला आय थिंक 4था महिना होता. आणि माझ्या सासऱ्यांनी कुठेतरी गावावरनं गावचे पडवळ आणले होते. अच्छा. आणि ते खूप आणले होते ग. तर आता या पडवळांचं काय करायचं, एवढे पडवळ आहेत ते. तर सासूबाई माझ्या बोलल्या, ऍक्च्युली ही रेसिपी माझ्या सासूबाईंची आहे. मला मी हे त्यांच्याकडनं शिकले. ओके. काय त्यांचं नाव आहे? त्यांचं नाव आहे संध्या तांबे. मग त्या बघत असतील तर त्यांना पण कळेल की तुमची रेसिपी आज त्यांनी केली आहे. ओके. तर त्या म्हणतात चल आपण कोशिंबीर करूया. म्हटलं आई कोशिंबीर नाही हो, म्हटलं मला भाजी माहितीये पण कोशिंबीर मी कधी खाल्ली. मी पण आज पहिल्यांदाच ऐकते. तर ती म्हटलं अगं बघ तर करून तू बघूया, तू खा, तुम्हाला कळेल तुला. मी म्हटलं ठीक आहे चालेल. आणि एवढे पडवळ असे एवढे आणले होते गावावरनं. मी थोडे आजूबाजूंना, थोडे माझ्या आईकडे, असे सगळे दिले मी. तर गंमत अशी झाली, जेव्हा ती कोशिंबीर बनली ना, असली भन्नाट तुला सांगते, इतकी छान लागली ती. नंतर मला पस्तावा झाली की अरे का पडवळ दिले बाजूबाजूंना. पण जाऊ दे, सैराने दिले. पण ती चव इतकी छान होती तेव्हा लागली होती नाही. मला वाटतं तेव्हा डोळ्या पण लागल्या असतील त्याप्रमाणे असेल की माहिती नाही, पण ती मला खूप आवडली होती. आणि त्या दिवसापासून मी शक्यतो भाजी नसेल तर पडवळची ही कशाने 5 मिनिटात 2 मिनिटात होणारी ही रेसिपी. त्यामुळे मी पटकन ती बनवू शकते. हे बघ, हे पडवळचं आपण सोललेलं आहे, मधले बिया काढलेल्या आहेत. ओके. आता याचे एकदम बारीक, जेवढं तुला बारीक करता येतील तेवढे काप करायचे. काकडीची तर छानच लागते ग, पण म्हटलं आपण वेगळं आहे ना. हा जरा वेगळं दिसतं, पण बघ ना ते काकडीसारखं सेम चौकोनी आपण. आणि हे छान कापता पण येतात. आता आपण चौकोन छान काप केलेले आहेत. किती छान मस्त कापले गेलेत बघ. छान चौकोन झाले. आता एक मी पळीत मध्ये ठेवले. तूप घ्यायचं याच्यात. अच्छा. याचं मेन आहे, जनरली कोशिंबिरी तेलामध्येच करतात, पण ह्याचं तूप घालून एक वेगळा स्वाद येतो. तुला पण नंतर कळेल तू. म्हणून तू तुपावर सगळं आहे ते. मी त्यात तूप घेतले थोडस. आता याच्यात आपण काय घालायचंय, थोडी मिरची. ओके. हिरवी मिरची, दाण्याचं कूट आहे, दाण्याचं कूट. ओके. चवीपुरती मीठ, थोडीशी कोथिंबीर. ओके. जरा वरखाली करूया छान. किती छान दिसतं, कलर बघा किती मस्त दिसतोय. तूप आपलं झालंय, थोडंसं गरम होते. या तुपामध्ये
जिरं मोहरी आहे. ओके. जिरं मोहरी घातली मी. आणि मेन आहे उडीद डाळ. उडीद डाळ मध्ये येणार चव ती उडीद डाळमध्येच येणार. अच्छा. छान अशी छान मस्त तडतडू द्यायची आहे. थोडीशी ब्राउनिश होईपर्यंत होऊ द्यायची. चांगली ब्राऊन होतीये. हा, स्वाद बघ किती सुंदर येतोय. हो, तूप हे कशातही कुठल्या पदार्थात घातलं तरी त्याचा स्वाद खूप छानच येतो. प्रश्नच नाही. आपण या कोशिंबीर मध्ये घालतोय म्हटलं तू छानच होणार ते. ओके. सुगंध येतोय. याची तर छान उडीद काळी हे झालेली आहे, ब्राऊन झाली आहे. आता मी त्यात पूर्ण घातलीये. सुगंध किती छान येतोय. भारी, खूप भारी. इतकी छान लागते ना ती. यात तुला हवं असेल तर दही पण तू वरनं घालू शकते, पण दहीची गरजच नाहीये. अशी नुसती सुद्धा खायला इतकी छान वाटते ना की तू पोळीवर सुद्धा खाऊ शकतेस. ओके. ही अशी आपली कोशिंबीर तयार, पडवळीची तयार आहे. पण ढोकळा बघूया हो कसा झालाय तो. हो, वा वा वा, मस्त फुगलेला तर दिसतोच आहे तो. मस्त झालाय की नाही यासाठी ना आपण जरा चाकू घालून बघूया. हे बघ, तो खालपर्यंत जातोय. हा, म्हणजे चाकूला काही लागत नाहीये. याचा अर्थ ढोकळा आपला झालेला आहे. तर हा जरा गार होऊ देऊया. गार होल्या जरा वेळ लागेल. A few moments later. तर ढोकळा आपला गार झालेला आहे. त्याचा मी आणि त्या फोडणीसाठी तेल तापत ठेवलेलं आहे. हा, तर आपण ढोकळ्याचे पहिले काप करूया. ओके. किती वेळ लागला आपल्याला तरी गार करायला? किती वेळ आपण ठेवायचा? एक तरी 10-15 मिनिटं ना. तो पूर्ण गार झाल्याशिवाय तुकडे काप पण पट्ट्याचे पडणार नाही. ओके. बघ, तेल तापत ठेवले आपण. मोहरी घालायची. बघ, ती छान तडतडू द्यायची. हा, आणि कढीपत्ता पण छान होऊ द्यायचा. हा, तो छान कुरकुरीत झाला पाहिजे. ओके. आपला होतोय. आणि आपण काप केले, त्या कापांवर असं छान फोल्ड करून मस्त मोहरी घालायची. ओके. मोहरीचा इतका सुगंध छान येतो ना, त्याला मोहरी छान. त्याला आपण वरनं जरा गार्निश म्हणून मस्त कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घातली की पदार्थ एकदम छानच होतो, प्रश्नच नाही. आणि ते आता ते पांढऱ्या ढोकळ्यामध्ये हिरवी कोथिंबीर किती छान टेम्पटिंग दिसते बघ ना. हा असा आपला ढोकळा तयार आहे. सो फ्रेंड्स, ढोकळ्याची रेसिपी आपली रेडी आहे. त्याचबरोबर 1+1 फ्री आपल्याला मिळालेली आहे, ती म्हणजे पडवळची कोशिंबीर. ती सुद्धा रेडी आहे. तर तुम्ही सांगा, मी पहिला काय ट्राय करू? ढोकळा ट्राय करू की कोशिंबीर? हातात हे घेतलं. बरं, चला. तर मी आधी पहिली पडवळची कोशिंबीर. हे काहीतरी माझ्यासाठी एक वेगळं आणि युनिक आहे. मी ह्याच्या आधी कधीच पडवळची कोशिंबीर ऐकलं पण नव्हतं. तर बघूया आपण कशी लागते. काकडीची कोशिंबीर खायला विसर. काकडीची कोशिंबीर तू लिहून तुला मी देते, तू खाऊन बघतो पहिले. चला, मी आज लिहून घेऊनच जाणार आहे की ताई बोललेली आहे की काकडीची कोशिंबीर मी विसरणार आहे. तर बघूया, आपण टेस्ट करूया. आवडेल. कशी आहे? खा खा खा. मला असं वाटतच नाही की ही पडवळची कोशिंबीर आहे. एक्झॅक्टली. काकडी, पण दिसायला पण ती अशी काकडीसारखी दिसते. पण बघ ना, पण किती छान भारी दिसते. आणि मेन म्हणजे काय माहितीये का, त्याच्यामध्ये जी उडीद डाळ घातलं ना तुम्ही, त्याचा जो क्रंचीनेस आहे एक नंबर आहे. की तुम्ही माझी पोळीशी पण खाऊ शकतेस. तू कधी भाजी नसेल तर आपण हे 2 मिनिटात करू शकतो. आणि मेन म्हणजे पौष्टिक आणि इझी, अगदी 2-3 मिनिटात बनते. म्हणून तो आपला ढोकळा होता म्हणजे तो पटकन आपण टाकून देऊया. दोन्ही पण छान, खूप छान रेसिपी मिळाल्या. आता मेन ढोकळा ट्राय कर बाबा. हो, ज्या गोष्टीसाठी मी आलेली आज खास रवा ढोकळा. आणि माझी आई आज खरंच खूप खुश होणार आहे की, आणि जर मी केला घरी ट्राय तर अजूनच खुश होणार आहे. कर नक्की. माझ्या आईचा फेवरेट आहे. तर चला, तुला दाखवलं ना मग तो जमायलाच. मला कळलंय. आणि एकदम इझी, तू बघितलंच ना किती इझी आहे. आणि त्या ढोकळ्यावर किती छान आलंय बघ ते व्हाईट. याच्यावरती तेच आता मला सांगायचं होतं की जो मसाला घातलाय आपण वरती, ताईने जो मसाला घातलाय ना, मला पहिलं असं वाटलेलं ढोकळ्यावरती मसाला का घालताय. पण मी म्हटलं असेल काहीतरी ताईंचं टेक्निक असेल. पण हे बघा, हे किती छान लुक येतोय. ह्याच्यावरती ब्लॅक कलर मोहरीचा आहे, व्हाईट कलर आहे,
रव्याचा, त्याचबरोबर कोथिंबीरचा ग्रीन कलर आणि तो आपला जो मसाला आहे त्याचा ऑरेंज कलर, असा एकदम आपला तिरंग्याचे कलर सगळे उतरलेले त्याच्यामध्ये. तर खूप छान असा आणि स्पंजीनेस बघा, मी तुम्हाला खास दाखवते. स्पंजीनेस बघा किती आहे याचा, खूप भारी वाटतंय. खाऊन बघूया आता कसं लागतं. कसा आहे खरंच सांगते मग खूप मी ना खरंच खोटं बोलत नाही फ्रेंड. तुम्हाला असं वाटत तर मी उगाचच बोलते, पण खाऊन बोलायला शब्दच नाहीयेत. खाऊन करते परफेक्ट. नाही पण खरंच जे तुम्ही जर प्रमाण व्यवस्थित घेतलं ना, मी सांगितल्याप्रमाणे एक तांदूळ सॉरी हे रवा आणि दही नाही खावा, मी तर नेहमीच खाते ग, तर ते घेतलं की बरोबर तो छान फुलतो. बघितलं ना मस्त फुलतो तो, आणि किती स्पॉन्जी पण किती छान झालाय तो. आणि आतमध्ये जो आपण जो मसाला घातला हिरवी मिरची, त्याच्यामध्ये जो छान मसाला ढोकळ्यासाठी मस्त टेस्ट लागते त्याची. ह्याच्यामध्ये कसं, आणि रवा ढोकळा म्हटल्यावर नुसता रव्याचा असा तो एक फ्लेवर नाहीये. ह्याच्यामध्ये जो ग्रीन मसाला घातलाय ना, ग्रीन मसाल्यामध्ये मला वाटतं आपण काळी मिरी हो मगाशी ताई मला बोलल्या की आपण या मसाल्यामध्ये काळी मिरी पण घातलेली आहे, ती पण सांग. तर काळी मिरीचा जो फ्लेवर आहे ना तो पण एकदम झणझणीत असं छान येतोय. तर फ्रेंड्स तुम्ही सुद्धा बघा करून घरी असा रवा ढोकळा, इन्स्टंट आणि लगेचच होतो, वेळ लागलेला नाहीये. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे या रेसिपीसाठी एवढा वेळ कमी लागतो की ताईंनी मला या रवा ढोकळ्याच्या रेसिपी बरोबर पडवळची कोशिंबीर सुद्धा लगेच झटपट करून दाखवलेली आहे. मला आता मग रवा ढोकळा संपवून घेते आणि थोड्या वेळाने तुम्हाला भेटते. तर ताई, कुक विथ रचना ह्या सिरीज मध्ये सहभागी झाल्याबद्दल तुमचं मनापासून आभार आहे. आणि आपल्या या सिरीज मध्ये पार्टिसिपेट केलं तुम्ही एवढं, तर तुम्हाला रचना जुवळकडून एक छोटीशी भेट असेल. थँक्यू. तुझे सुद्धा खूप खूप आभार, कारण माझा हा पहिलाच एक्सपिरियन्स होता आणि मला एक टेन्शन आलेलं की काय कसं करावं, पण तू इतकं छान घेतलं सगळं करून की मी एन्जॉय केला. म्हणजे रेसिपी फर्स्ट युट्यूबला करून एन्जॉय केला. मला वाटलंच नाही की मी युट्यूबवर आहे वगैरे. त्यामुळे मला मी खरंच मनापासून सांगते, मी जाम मस्त एन्जॉय केला. मला अजिबात एकदम रिलॅक्स झाली मी. आणि तू इतकं छान शूटिंग वगैरे घेतलं, छान समजून पण सांगितलंस काय काय गोष्टी. तर मला एक्सपिरियन्स पहिला खूप छान वाटला, जाम भारी वाटलं, मी स्पष्ट सांगेल. आणि तुला तुझ्या युथसाठी खूप खूप शुभेच्छा. ही सिरीज अशीच छान उतरत पुढे चालूच राहो. थँक्यू. देवाजवळ प्रार्थना. थँक्यू सो मच. धन्यवाद. सो फ्रेंड्स, तुम्हाला आमच्या आजचा हा व्हिडिओ, आमच्या ताईने बनवलेला ढोकळा आणि ताईने बनवलेली टेम्पटिंग अशी कोशिंबीरची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल आमचा हा व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. परत भेटूया फ्रेंड्स नवीन ताई बरोबर, नवीन रेसिपी सकट. तोपर्यंत बाय फ्रेंड्स, लव्ह यू ऑल.